केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडणार. काय स्वस्त काय महाग होणार याकडे देशाचं लक्ष. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर करण्याची शक्यता. उत्पन्नाचा नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन करपात्र उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता. यामुळे अर्थसंकल्पातून सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता. केंद्र सरकारकडून पीएम किसान निधीची रक्कम वाढण्याची शक्यता. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कोणत्या सवलती मिळणार याकडे लक्ष. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये एक्साईज ड्युटी कमी करण्याची शक्यता. पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची चिन्ह. सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याचा अंदाज. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विभागाचं बजेट वाढवलं जाण्याची शक्यता. गृहकर्जावर मिळणाऱ्या व्याज सवलतीची रक्कम 5 लाख केली जाऊ शकते. यंदाचं केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 टप्प्यामध्ये असणार. पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार. दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत पार पडणार. सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा फोर लेडी असा उल्लेख. सत्ताधारी आक्रमक. राष्ट्रपती भवनाकडूनही प्रत्युत्तर. राष्ट्रपती भाषणावेळी थकल्या होत्या. त्याच गोष्टी परत बोलत होत्या. संसद भवन परिसरात सोनिया गांधींचं वक्तव्य. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या.